नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील 5वा प्रकरण निर्देशक भूमिती पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये काही सूत्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्या सूत्रांचा वापर कसा करायचा, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे आपल्याला प्रामुख्याने या प्रकरणामध्ये पाहायचं आहे। जे पहिलं सूत्र आपण पाहणार आहोत ते सूत्र आहे अंतराचे सूत्र। आता हे अंतराचं सूत्र कशासाठी वापरतात तर तुम्हाला दोन बिंदू दिलेले असतील, एका प्रतलामध्ये कोणतेही दोन बिंदू दिले असतील तर त्यांच्यातलं अंतर आपण अंतराच्या सूत्राने काढू शकतो। आता हा फळा म्हणजे एक प्रतल आहे, या प्रतलावर आपण कोणतेही दोन बिंदू घेऊया। समजा हा बिंदू आहे ए, या ए बिंदूचे निर्देशक आहेत x1 y1 आणि याच फळ्याच्या प्रतलात आपण दुसरा एक बिंदू घेऊया। मी इथे तो बिंदू घेतोय, बिंदू बी, आणि बिंदू बी चे निर्देशक आहेत x2 y2। मुलांनो, नेहमी x निर्देशक अगोदर लिहिला जातो, y निर्देशक नंतर लिहिला जातो। त्याप्रमाणे बिंदू ए आणि बिंदू बी चे निर्देशक घेतलेत। एखाद्या प्रतलामध्ये दोन बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर त्यांच्यामधलं अंतर काढण्यासाठी आपण अंतराच्या सूत्राचा वापर करतो। मी तुम्हाला बिंदू ए आणि बिंदू बी मधील अंतर कसं काढायचं त्याचं सूत्र दाखवतोय। त्याच्यासाठी आपण डी लिहिणार आहोत, डी फॉर डिस्टन्स, ओके। डिस्टन्स ए बी म्हणजेच बिंदू ए आणि बिंदू बी यांच्यामधील अंतर, आणि अंतराचं सूत्र असं आहे डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग। आता इथे आपण x2 म्हणजे b चा निर्देशक घेतला अगोदर आणि त्याच्यातनं a चा x निर्देशक वजा केला। इथे b चा y निर्देशक घेतला आणि त्याच्यातनं a चा y निर्देशक वजा केला। अशा प्रकारे जर आपण दिलेले निर्देशकांच्या किमती या सूत्रामध्ये टाकल्या तर आपल्याला a आणि b या दोन बिंदूंमधलं अंतर काढता येतं। मुलांना, पण बऱ्याचदा आपल्याला हा x2 अगोदर घेणं गैरसोयीचं वाटतं। मग हे सूत्र तुम्ही वेगळ्या प्रकारे वापरू शकता का? तर उत्तर आहे हो। तुम्हाला हेच सूत्र अशा प्रकारे जरी तुम्ही वापरलं, याला आपण पर्यायी सूत्र आपण म्हणूया, किंवा तशा प्रकारे तुम्ही ते वापरलं तर तुम्हाला ते सोपं जाईल। x2 वजा x1 कंसाचा वर्ग लिहिण्यापेक्षा तुम्ही x1 वजा x2 कंसाचा वर्ग लिहू शकता अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग। या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटेल, कारण मुलांना एक लक्षात घ्या, ए ठिकाणाचं ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत जेवढं अंतर असतं ना तेवढंच बी ठिकाणाचं ए ठिकाणापासून पण असतं। त्यामुळे ए चे निर्देशक अगोदर की बी चे निर्देशक अगोदर हा मुद्दाच नसतो। तुम्ही कोणत्याही प्रकारे सूत्र लिहू शकता, पण एक लक्षात ठेवा, इकडे x2 वजा x1 लिहिलं आणि इकडे y1 वजा y2 असा गोंधळ करू नका। दोन्हीकडे तुमच्याकडे युनिफॉर्मिटी असली पाहिजे। तुम्ही कोणत्याही प्रकारे हे सूत्र वापरू शकता। तुम्हाला दोन बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर यापैकी कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर करून त्यांच्यामधलं अंतर काढता येतं। मुलांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी दोन बिंदूंमधलं अंतर काढायला सांगितलं जाऊ शकतं। या सूत्राचा वापर आणखीन तुम्हाला कशासाठी करायचा आहे? तुम्हाला 3 बिंदूंचे निर्देशक दिलेले असतात आणि ते 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा आपण अंतराचं सूत्र वापरतो। मुलांना, समजा जर 3 बिंदू एकरेषीय असतील, जसं मी इथे फळ्यावर दाखवतोय तुम्हाला, बिंदू ए, बिंदू पी आणि बिंदू बी, हे 3 बिंदू जर एकरेषीय असतील तर आपण असं पण लिहितो त्यांना, ए डॅश पी डॅश बी दरम्यानचा हा भाग तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकला आहात, त्याप्रमाणे ते असं लिहिता येतात। आणि जर बिंदू पी हा ए आणि बी च्या दरम्यानचा बिंदू असेल तर एपी आणि पीबी या दोन अंतरांची बेरीज एबी इतकी असते। तर या गुणधर्माचा वापर करून आपण दिलेले 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे ठरवू शकतो। त्याच्यासाठी तुम्हाला अंतराच्या सूत्राचाच वापर करायचा असतो। अंतराच्या सूत्रावर आणखीन कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात तर कधीतरी तुम्हाला एखाद्या त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले असतात आणि त्यावरनं तुम्हाला त्रिकोणाचा प्रकार ओळखायला सांगितला जाऊ शकतो, किंवा
प्रकार ओळखायला सांगितला नाही गेला तर तुम्हाला तो त्रिकोण या प्रकारचा त्रिकोण आहे, म्हणजे उदाहरणादाखल तो त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे किंवा समभुज त्रिकोण आहे किंवा काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. चौकोनावर सुद्धा तुम्ही त्रिकोण चौकोनाचे गुणधर्म अगोदरच्या इयत्तांमध्ये शिकलाच आहात, त्यावर आधारित प्रश्न असतात. तुम्हाला एखाद्या वेळेस चौकोनाचे 4 शिरोबिंदू आणि त्यांचे निर्देशक दिलेले असतील आणि त्या शिरोबिंदूंच्या निर्देशकांचा वापर करून तुम्हाला तो चौकोन समभुज चौकोन समभुज चौकोन समांतरभुज चौकोन आयत चौरस अशा कुठल्या तरी प्रकारचा चौकोन आहे हे सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा दिलेले बिंदू हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. अशा प्रकारे तुम्हाला अंतराच्या सूत्रावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुलांना आत्ताच आपण अंतराचं सूत्र पाहिलं. अंतराच्या सूत्राचा वापर कसा करायचा हे तुम्हाला समजावण्यासाठी मी एक सोपा प्रश्न फळ्यावर घेतलाय बघा. बिंदू P चे निर्देशक आहेत -5 7 आणि बिंदू P चे निर्देशक आहेत -1 3. बिंदू P आणि बिंदू Q चे निर्देशक दिलेत आणि आपल्याला प्रश्न विचारलाय डिस्टन्स PQ काढा. बिंदू P आणि बिंदू Q यांच्यामधील अंतर काढायचं आहे. मग एका बिंदूच्या निर्देशकांना आपण x1 y1 मानूया आणि दुसऱ्या बिंदूच्या निर्देशकांना x2 y2 मानूया. आपण तसं लिहून घेणार आहोत. इथे P चे निर्देशक x1 y1 म्हणजेच -5 7 आहेत व बिंदू Q च्या निर्देशकांना आपण x2 y2 मानणार आहोत. आणि बिंदू Q चे निर्देशक आहेत -1 आणि 3. याप्रमाणे आपण बिंदू P च्या निर्देशकांना x1 y1 तर बिंदू Q च्या निर्देशकांना x2 y2 असं गृहीत धरलं. आता यानंतर आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे, पण मुलांनो नेहमी सूत्राचा वापर करण्या अगोदर सूत्र व्यवस्थित तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. मग तुम्ही लिहिणार आहात अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला P आणि Q बिंदू मधील अंतर काढायचं आहे, म्हणून आपण लिहिणार आहोत डिस्टन्स PQ P, Q म्हणजेच P आणि Q या दोन बिंदूंमधलं अंतर बरोबर वर्गमुळात. मुलांना तुम्हाला सूत्र लक्षात असेलच, x1 - x2 कंसाचा वर्ग अधिक y1 - y2 कंसाचा वर्ग. आता फक्त आपल्याला या सूत्रामध्ये x1 y1 आणि x2 y2 यांच्या किमती टाकल्या आणि त्याला सरळ रूप दिलं की P आणि Q या दोन बिंदूंमधलं अंतर मिळणार आहे. चला तर मग x1 ची किंमत किती आहे तुम्ही सरळ सरळ अशी तुलना करू शकता. x1 बरोबर -5 y1 बरोबर 7 x2 बरोबर -1 आणि y2 बरोबर 3. मग आपण किमती टाकूया x1 - x2. मुलांनो इथे बऱ्याचदा कधी कधी ऋण चिन्ह पण असतं, त्यामुळे इथे साधा कंस टाकण्याच्या ऐवजी जर तुम्ही चौकोनी कंस टाकला तर तुम्हाला तो जास्त सोयीचा जातो. x1 - 5 वजा x2 ची किंमत आपल्याला Q चा x निर्देशक घ्यायचा आहे -1 कंसाचा वर्ग. मुलांना चौकटी कंस का टाकायचा आहे, कारण आतमध्ये पण चिन्हासमोर चिन्ह येतं त्यामुळे आपल्याला कंस टाकावा लागतो आणि आतमध्ये साधा कंस टाकतोय त्यामुळे आपल्याला बाहेर साधा कंस नाही टाकता येत, म्हणून आपण इथे चौकटी कंस टाकतो. अधिक y1 - y2 कंसाचा वर्ग. y1 ची किंमत आहे 7 वजा y2 ची किंमत आहे 3. 7 - 3 कंसाचा वर्ग. एकदा किमती टाकून झाल्या की मग पुढे फक्त तुम्हाला सरळ रूप द्यायचं आहे बरोबर वर्गमुळात. आता इथे तुम्ही अगोदर हा कंस सोडून घेतला पाहिजे आणि नंतर वजाबाकी केली पाहिजे. मुलांना तुम्हाला माहिती आहे वजा वजा अधिक होत आहेत, म्हणून तुम्ही विचार करणार आहात -5 अधिक 1. आणि जेव्हा चिन्ह वेगळी असतात संख्यांची तेव्हा आपण त्यांची वजाबाकी करतो आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो.
मग -5 अधिक 1, अंकांमधला फरक आहे 4 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 5चं चिन्ह देणार आहोत, म्हणून आपल्याला या चौकटीचं उत्तर मिळतं -4. तर -4 कंसाचा वर्ग अधिक 7 - 3 ही सरळ सरळ वजाबाकी आहे 4चा वर्ग. पुढची पायरी लिहिणार आहोत आपण. -4चा वर्ग 16 येतो. मुलांना तुम्हाला माहिती आहे ऋण संख्येचा वर्ग किंवा धन संख्येचा वर्ग, वर्ग हा नेहमी धनच असतो. त्याच्यामुळे -4चा वर्ग 16 अधिक 4चा वर्ग सुद्धा 4 चोक 16. आपण बेरीज करूया. 16 अधिक 16 बरोबर 32. आपल्याला डिस्टन्स PQ हे वर्गमुळात 32 मिळालं. मुलांनो, कर्णी हे प्रकरण तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलात. हिला जर आपल्याला मिश्र कर्णी स्वरूपात लिहिता येत असेल, म्हणजेच सरळ रूप देता येत असेल, तर आपण ते द्यायचं आहे. मग आपण त्याच्यासाठी काय करूया, 32 ची फोड करूया. 32 ची फोड अशा प्रकारे करायची की एखादी वर्गसंख्या तिच्यामध्ये असेल तर ती वर्गमुळाच्या बाहेर काढता येईल. मग तुम्हाला माहिती आहे आपण 16 गुणिले 2 अशी 32 ची फोड करू शकतो. मुलांना मी 16 गुणिले 2 फोड का केली, कारण 16चं वर्गमूळ मला काढता येणं शक्य आहे आणि ते मी आता इथे काढणार आहे. वर्गमुळात 16 बरोबर 4 आणि 2 हे वर्गमुळाच्या चिन्हातच राहणार आणि अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स PQ मिळालं. P आणि Q या दोन बिंदूंमधलं अंतर मिळालं 4 वर्गमुळात 2 एकक. अशा प्रकारे जर दोन बिंदूंचे निर्देशक तुम्हाला दिलेले असतील तर अंतराच्या सूत्राचा वापर करून तुम्ही त्या दोन बिंदूंमधलं अंतर काढू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, अंतराच्या सूत्राचा वापर जसा दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी होतो तसाच तुम्हाला जर 3 बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर ते 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा होतो. त्यासाठी आपण एक प्रश्न बघूया. बिंदू A चे, B चे आणि C चे निर्देशक तुम्हाला दिलेले आहेत आणि ते 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे तुम्हाला ठरवायला सांगितलंय. मग हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, सर्वप्रथम 2-2 बिंदूंच्या 3 जोड्या घ्यायच्या आणि 3 अंतर काढून घ्यायची आणि त्या 3 अंतरांपैकी कोणत्याही 2 अंतरांची बेरीज जर तिसऱ्या अंतरा इतकी असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय असतात, अन्यथा नसतात. चला तर मग सर्वप्रथम आपण 2 बिंदूंमधील अंतर काढून घेऊया. बिंदू A आणि बिंदू B मधलं अंतर आपण प्रथम काढणार आहोत. त्याच्यासाठी आपण अंतराचं सूत्र वापरू. आपण A आणि B या दोन बिंदूंमधील अंतर काढतोय म्हणून मी लिहिलंय डिस्टन्स AB बरोबर. आपण सूत्र लिहिणार आहोत x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग. मुलांनो, बिंदू A चे निर्देशक x1 y1 माना आणि बिंदू B चे निर्देशक x2 y2 माना, म्हणजे तुम्हाला इथे किमती टाकणं सोयीचं जाईल. चला मग किमती टाकूया आपण. x1 म्हणजे A चा x निर्देशक 1 वजा x2 म्हणजे B चा x निर्देशक 2 कंसाचा वर्ग अधिक y1 म्हणजेच A चा y निर्देशक जो आहे -3 वजा y2 म्हणजे B चा y निर्देशक जो आहे -5. y1 वजा y2 कंसाचा वर्ग. याप्रमाणे आपण किमती टाकून घेतल्या सूत्रामध्ये. आता आपण याला सरळ रूप देऊया. बरोबर वर्गमुळामध्ये 1 वजा 2, 1 वजा 2 चं उत्तर येतं -1 म्हणून आपण लिहिणार आहोत -1 कंसाचा वर्ग अधिक. आता इथे बघा वजा वजा म्हणून अधिक होतील, म्हणजे इथे आपल्याला विचार करायचा आहे -3 अधिक 5. चिन्ह वेगळी आहेत म्हणून केवळ मूल्यांमधला फरकच आपण घेणार आहोत. 5 आणि 3 मध्ये 2 चा फरक आहे, पण उत्तराला 5चं चिन्ह जे वजा वजा अधिक होणार आहे म्हणून इथे आपण 5 लिहिणार आहोत 5चा वर्ग. सॉरी, 5 आणि 3 यांच्यातला फरक 2 आहे म्हणून 2चा वर्ग. सॉरी. चला मुलांनो, -1 चा वर्ग येतो 1 अधिक 2चा वर्ग 4
आणि याप्रमाणे आपल्याला किंमत मिळते बिंदू ए आणि बिंदू बी यांच्यामधील अंतर 1 अधिक 4 म्हणजेच वर्गमुळात 5 एकक आहे. तुम्हाला एक एक किंमत मिळत गेली ना की ती व्यवस्थित लिहायची, तिला चौकट करायची, म्हणजे तिचा तुम्हाला पुढे वापर करताना जास्त सोयीचं जातं. अशा पद्धतीने आपण डिस्टन्स ए बी काढून घेतलं. याच पद्धतीने आपल्याला बिंदू बी आणि बिंदू सी यांच्यामधलं सुद्धा अंतर काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे अंतर काढण्यासाठी सूत्र लिहिण्याची गरज नाही. तुम्ही एकदा सूत्र लिहिलं, आता फक्त डिस्टन्स बी सी लिहून त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट किमती टाकल्यात तरी चालेल. मुलांना आता आपण बी आणि सी या दोन बिंदूंमधील अंतर काढतोय. त्याच्यामुळे आता बी च्या निर्देशकांना x1 y1 आणि सी च्या निर्देशकांना x2 y2 मानायचं. किमती टाकताना तुम्ही डायरेक्ट असा बोट ठेवून विचार केला तरी चालेल. मग तुम्हाला किमती मिळतील 2 वजा 4 कंसाचा वर्ग अधिक सूत्रच काय सांगताय y1 वजा y2 कंसाचा वर्ग. इथे y1 किती आहे -5 आणि y2 किती आहे 7. मग -5 कंसाचा वर्ग. ओके, तुमच्या किमती टाकून झाल्या की पुढे त्याला सरळ रूप द्यायचं आहे. बरोबर. मुलांना तुम्हाला इथे कंस सोडून घ्यावा लागेल. वजा अधिक. बरोबर. मग 2 अधिक 4 म्हणजे 6 म्हणून आपण लिहिणार आहोत 6 चा वर्ग अधिक -5 -7. मुलांना एक लक्षात ठेवा, जेव्हा चिन्ह सारखी असतात तेव्हा संख्यांच्या केवल मूल्यांची बेरीज होते. म्हणजे 7 आणि 5 12. उत्तराला तुम्ही मोठ्या संख्येचं 7चं चिन्ह देणार आहात, जे आहे -12. -12 चा वर्ग. आता आपण वर्ग करून घेऊया. 6 चा वर्ग 36 अधिक मुलांना ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धन संख्याच असते, हे मी तुम्हाला आताच सांगितलं. 12 चा वर्ग 144. 144 आणि 36 ची बेरीज केली तर आपल्याला ते मिळते 180. कारण 44 आणि 6 50, 50 आणि हे 30 80, म्हणून ही बेरीज आहे 180. मगाशी सांगितल्याप्रमाणे याला जर आपण सोप्या पद्धतीत किंवा मिश्र करणीच्या स्वरूपात लिहू शकत असू तर ते लिहायचं आहे. 180 ची आपण फोड लिहूया. 180 चे अवयव आपल्याला असे पाडता येतील 36 गुणिले 5 180 आणि 36 चं वर्गमूळ निघतं. 36 चं वर्गमूळ आहे 6, म्हणून हे अंतर मिळेल तुम्हाला 6 वर्गमुळात 5 एकक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरं अंतर काढून घेतलं. डिस्टन्स BC आपण काढलाय, त्याला चौकट करून घेऊया. मी मगाशीच सांगितलं की आपल्याला 3 अंतर काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ठरवता येणार आहे की हे 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही. आपण A आणि B मधलं अंतर काढलं, B आणि C मधलं अंतर काढलं. आता शेवटची जोडी राहिले A आणि C. आता आपण अंतर AC काढून घेऊया. मुलांना पुन्हा आपल्याला अंतराच्या सूत्राचा वापर करायचा आहे, पण आता A च्या निर्देशकांना आपण x1 y1 मानणार आहोत आणि C च्या निर्देशकांना x2 y2 मानणार आहोत आणि त्याप्रमाणे आपल्याला किमती अंतराच्या सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. चला मग x1 वजा x2 किमती बरोबर टाकूया. 1 वजा, इथे तुम्ही चौकटी कंस केला तर बरं पडेल, 1 वजा 4 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 म्हणजेच -3 वजा 7 कंसाचा वर्ग. इथपर्यंत कळलं? किमती टाकून झाल्या की मग आपल्याला सरळ रूप द्यायचं असतं. सरळ रूप देऊया. तुम्हाला माहिती आहे वजा वजा अधिक होतात, म्हणजे 1 अधिक 4 म्हणजेच 5चा वर्ग अधिक
-3 -7 चिन्ह सारखी आहेत, त्यामुळे आपण त्या संख्यांची बेरीज करणार आहोत. 3 आणि 7 यांची बेरीज 10. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहात, त्यामुळे इथे येणार आहे बेरीज -10 -10 कंसाचा वर्ग. पुढे वर्ग करून घेऊया. 5चा वर्ग 25 अधिक -10चा वर्ग, 10चा वर्ग 100 आणि -10चा वर्ग सुद्धा 100. एकदा वर्ग करून झाले की आपण बेरीज करूया. 25 आणि 100 125. मुलांनो, 125 चा विचार करण्यासाठी तुम्हाला परत एकदा विचार करावा लागेल की मला याला मिश्रकर्णी लिहिता येईल का. जर तुम्हाला संख्यांचे वर्गपाठ असतील, घनपाठ असतील, तर तुम्हाला कळेल की 125 हा 5चा घन आहे, म्हणजे 5चा 3 वेळा गुणाकार केला तर 125 मिळतात. मग मी 5 गुणिले 5 गुणिले 5 असं लिहू शकतो या वर्गमुळाच्या चिन्हात, किंवा मी डायरेक्ट 25 गुणिले 5 असा जरी विचार केला ना तरी चालणार आहे, कारण 25चं वर्गमूळ निघतं. 25चं वर्गमूळ आहे 5 आणि हे जे राहिलेले 5 आहेत ते कर्णी चिन्हामध्ये किंवा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये तसेच असणार आहे. अशा पद्धतीने मुलांना आपण तिसरं अंतर काढून घेतलं. डिस्टन्स AC सुद्धा आपण काढला आणि A आणि C या दोन बिंदूंमधलं अंतर आपल्याला मिळालं 5 वर्गमुळात 5 एकक. अशा प्रकारे आपण AB, BC आणि AC. आता मुलांनो, तीनही अंतरांवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, म्हणूनच मी त्या तीनही अंतरांना चौकटी केलेल्या आहेत. या 3 अंतरांपैकी मला असं दिसतंय की डिस्टन्स BC जे आहे, B आणि C बिंदू मधलं अंतर आहे, ते सगळ्यात जास्त आहे. मग ते अंतर या दोन अंतरांच्या बेरजे इतकं आहे का हे तपासून बघूया. मग त्यासाठी आपल्याला या दोन अंतरांची बेरीज करावी लागेल. मग तुम्ही पुढे लिहिणार आहात इथे कोणाकोणाची बेरीज करायची आहे, दोन छोट्या अंतरांची बेरीज करायची आहे. छोटी अंतर कोणती आहेत, AB आणि AC, आणि ती जर याच्या इतकी आली तर बिंदू एकरेषीय आहेत, अन्यथा नाहीत. मग डिस्टन्स AB आपण लिहिणार आहोत. डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. मुलांनो, AB ची किंमत आहे वर्गमुळात 5, ती आपण टाकूया. अधिक डिस्टन्स AC 5 वर्गमुळात 5. मुलांनो, जसं आपण बेरीज करतो, एकचल समीकरण वगैरे किंवा समीकरणांच्या बेरजा वजाबाक्या करतो, त्याच प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा बेरजा वजाबाक्याच करायच्या असतात. याचा सहगुणक 1 आहे. 1 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 असा विचार तुम्ही करू शकता आणि तुम्हाला बेरीज मिळेल 6 वर्गमुळात 5 एकक. बरोबर. आणि ही बेरीज तुम्हाला इथे दिसतंय 6 वर्गमुळात 5 हे अंतर BC या अंतरा इतकं आहे. मग तुम्ही त्याच्या खालीच लिहू शकता बरोबर डिस्टन्स BC. मुलांना आपल्याला काय मिळालं इथे तुमच्या लक्षात आलंच असेल. AB आणि AC या दोन अंतरांची बेरीज आपल्याला BC या अंतरा इतकी मिळाली. जेव्हा दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतरा इतकी असते तेव्हा दिलेल्या बिंदूंच्या संचामधील तीनही बिंदू एकरेषीय असतात. आता इथे हे कन्फर्म झालंय की बिंदू A, B, C हे एकरेषीय आहेत. तुम्हाला खाली चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणून बिंदू A, B व C एकरेषीय बिंदू आहेत. मुलांनो, याच्यावर आणखीन प्रश्न थोडासा पुढेही विचारला जाऊ शकतो. तुम्हाला दरम्यान कोणता बिंदू आहे हे सुद्धा ठरवता येऊ शकतं. तुम्हाला कळलंच असेल की 3 बिंदूंचे जर निर्देशक दिले असतील तर त्यांच्यातलं अंतर आपण काढून ते 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे अंतराच्या सूत्राच्या साहाय्याने आपण ठरवू शकतो. मुलांनो, तुम्हाला सरावासाठी आणखीन एक प्रश्न मी घेतलाय. प्रश्न वाचतोय मी. जर बिंदू L ज्याचे निर्देशक आहेत x7 आणि बिंदू M ज्याचे निर्देशक आहेत 1,15 यांच्यातील अंतर 10 असेल तर x ची किंमत काढा. मुलांनो, अंतराच्या सूत्रावरच हा प्रश्न आहे, पण प्रश्न जरा वेगळा आहे कारण आता तुम्हाला दोन्ही बिंदूचे दोनही निर्देशक दिलेले नाहीयेत. पण त्याच्याऐवजी तुम्हाला काय दिलंय तर दोन बिंदूंमधलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे जे 10 एकक आहे. ओके. मग आपण सूत्र तसंच वापरणार आहोत, किमतीही त्याच पद्धतीने टाकणार आहोत. फक्त x1 च्या ठिकाणी आता आपल्याला x ही किंमत टाकावी लागणार आहे. चला तर मग आपण अगोदर सूत्र लिहूया.
अंतराच्या सूत्रानुसार तुम्हाला दोन बिंदू दिलेत एल आणि एम, म्हणून तुम्ही लिहिणार आहात डिस्टन्स एल एम, म्हणजेच बिंदू एल आणि बिंदू एम यांच्यामधलं अंतर. किमती टाकण्या अगोदर एकदा सूत्र लिहूया मुलांनो. कोणत्याही गणितामध्ये सुरुवातीला जेव्हा तुम्हाला सूत्र वापरावं लागतं तेव्हा एकदा सूत्र तुम्ही लिहिलंच पाहिजे. सो डिस्टन्स एल एम इज इक्वल टू x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग. आता आपल्याला बिंदूंचे निर्देशक एल चे निर्देशक x1 y1 मानायचे आहेत आणि बिंदू एम चे निर्देशक x2 y2 मानायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण या सूत्रामध्ये किमती टाकणार आहोत. चला तर मग किमती टाकूया. x1 म्हणजेच x वजा x2, x2 ची किंमत आहे 1, म्हणून इथे आपल्याला मिळतं x वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2, y1 ची किंमत आहे 7 वजा y2 ची किंमत आहे 15 कंसाचा वर्ग. पण मुलांनो फक्त किमती इकडेच नाही टाकायच्या आहेत, तुम्हाला डिस्टन्स एल एम दिलाय, कारण प्रश्नामध्ये दिलाय बघा बिंदू एल आणि बिंदू एम यातील अंतर 10 असेल. मग डिस्टन्स एल एम तुम्हाला दिलाय तर ही किंमत तुम्ही एल एम ची किंमत 10 तुम्ही इथे टाकणार आहात, बरोबर. आणि आता तुम्हाला फक्त पुढे सरळ रूप देत जायचंय. तुम्हाला x ची किंमत मिळेल बघा 10 बरोबर वर्गमुळामध्ये x वजा 1 चा वर्ग आपण नाही करू शकत, त्यामुळे आपण त्याला तसंच लिहूया. x वजा 1 कंसाचा वर्ग असंच लिहितोय मी त्याला अधिक 7 वजा 15. चिन्ह वेगवेगळी आहेत त्यामुळे अंकांची वजाबाकी करायची आहे. 15तनं 7 गेले आपल्याला 8 मिळतात. उत्तराला तुम्ही मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहात वजा 8 कंसाचा वर्ग. मुलांनो आता याला सरळ रूप देण्यासाठी तुम्हाला कळेल की इकडे वर्गमुळाचं चिन्ह हे आपल्याला त्रासदायक ठरतं. मग आपण काय करणार, आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूंचा वर्ग करू. मग दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर इकडे काय होणार, इकडे 10चा वर्ग होईल तर इकडे हे वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल. मग तुम्हाला काय मिळेल 10चा वर्ग बरोबर x वजा 1 कंसाचा वर्ग अधिक वजा 8चा वर्ग. आपण काय केलंय हे तुम्हाला कारणामध्ये लिहिलं तर जास्त तुम्ही कारणामध्ये लिहिलं तर जास्त चांगलं आहे. आपण काय केलं, दोन्ही बाजूंचा वर्ग केला. मुलांनो दोन्ही बाजूंचा वर्ग केला मग आपल्याला आता किमती मिळतील बघा. 10चा वर्ग आपण लिहून घेऊया. 10चा वर्ग 100 बरोबर x वजा 1 कंसाचा वर्ग, म्हणजेच आता इथे आपल्याला a वजा b कंसाच्या वर्गाचं सूत्र वापरून याचा विस्तार करून घ्यायचा आहे. a चा वर्ग म्हणजेच x चा वर्ग वजा 2a म्हणजेच x, b म्हणजे 1 अधिक b चा वर्ग म्हणजेच 1चा वर्ग अधिक वजा 8चा वर्ग जसाच्या तसाच लिहितोय आपण. ओके, फक्त आपण या पायरीमध्ये काय केलं, x वजा 1 कंसाचा वर्ग होता त्याचा विस्तार सूत्रानुसार आपण विस्तार करून घेतला. आता हे 100 जसेच्या तसेच लिहूया बरोबर x चा वर्ग 2 गुणिले x 2x गुणिले 1 म्हणजेच 2x वजा 2x अधिक 1चा वर्ग 1 अधिक वजा 8चा वर्ग 64. आता हे 100 पण आपण त्या बाजूला घेऊन गेलो ना तर आपल्याला इकडच्या बाजूला एक वर्ग समीकरण मिळतं आणि ते वर्ग समीकरण सोडवलं की आपल्याला x ची किंमत सुद्धा मिळणार आहे. चला तर मग मुलांनो 100 ला त्या बाजूला नेऊया, म्हणजे इकडे काय राहिलं 0 बरोबर x चा वर्ग वजा 2x अधिक 1 अधिक 64. हे धन 100 तिकडे गेले म्हणून ते ऋण 100 झाले. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. आता आपल्याला या संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि आपल्याला वर्ग समीकरण मिळेल. मला सांगा 1 अधिक 64 65 आणि 65 वजा 100 आपण अंकांची वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी मिळेल 35 पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 35. मग आपल्याला काय मिळालं, फक्त मी त्यांच्या बाजू बदलून लिहितोय x वर्ग वजा 2x सॉरी वजा 35 बरोबर 0. फक्त मी इकडचा 0 तिकडे लिहिला, तिकडे मिळणारं समीकरण मी या बाजूला लिहिलं. अशा प्रकारे आपल्याला एक वर्ग समीकरण मिळालं
आणि मुलांनो, बीजगणितामध्ये तुम्ही वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवायला शिकलाच आहात. आपल्याला आता 1 गुणिले वजा 35 म्हणजेच वजा 35चे अवयव आता पाडायचे. मग 35चे अवयव 35ची आपण फोड करूया. 35ची फोड 7 5 35 अशीच होते. मग इथे आपण लिहिणार आहोत 7 आणि 5. आता आपल्याला मधल्या पदाची फोड करायची ज्याचं चिन्ह ऋण आहे. नेहमी लक्षात ठेवा, मधल्या पदाचं चिन्ह हे मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणून 7ला ऋण चिन्ह. आणि या दोन अवयवांची जर बेरीज करणार असाल तर दुसऱ्या संख्येला सेम चिन्ह द्यायचं, आणि जर वजाबाकी करणार असाल तर वेगळं चिन्ह द्यायचं. इथे तुम्हाला 2 मिळवायचे आहेत, त्याच्यासाठी 7 आणि 5ची वजाबाकी करावी लागेल, म्हणून आपण 5ला वेगळं चिन्ह म्हणजेच धन चिन्ह देतो आहोत. मग आता आपल्याला 2x वजा 2x ची फोड कशी करायची आहे? वजा 7x अधिक 5x, किंवा तुम्ही अधिक 5x वजा 7x असं लिहिलं तरीही काही फरक पडत नाही. हे दोनही अवयव तुम्ही पुढे मागे कसेही लिहू शकता. आपल्याला पुढची पायरी मिळेल, म्हणून x चा वर्ग अधिक 5x वजा 7x वजा 35 बरोबर 0. मुलांनो, तुमच्या वर्गसमीकरण या धड्यातलाच या पुढच्या सगळ्या पायऱ्या आहेत. पहिल्या 2 पदांमधून तुम्हाला x कॉमन काढता येईल, आणि x कॉमन काढल्यानंतर इथे x वर्ग मधला x कॉमन काढला की तुम्हाला इथे x मिळणार, अधिक 5x मधला x कॉमन तुम्ही बाहेर काढलाय म्हणून इथे राहिले 5. आता या दोन्ही संख्यांमध्ये वजा चिन्ह कॉमन आहे, ते आपण कॉमन काढूया आणि 7 कॉमन निघतील, कारण 35चा विचार तुम्ही 7 गुणिले 5 असा केलात तर 35 मध्ये सुद्धा 7 आहेत, इथे सुद्धा 7 आहेत. हे 7 कॉमन काढू, आपल्याला कंसामध्ये मिळेल x, आणि ऋण चिन्ह कॉमन काढलं की कंसातलं चिन्ह बदलतं, म्हणून धन 7 5 35 बरोबर 0. आता तुमच्याकडे ही 2 पद आहेत ज्यांच्यामध्ये x अधिक 5 हा सामायिक अवयव आहे, तो बाहेर काढून घ्या. तुम्हाला मिळेल x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 7 बरोबर 0. मुलांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2 कंसांचा गुणाकार 0 तेव्हाच असतो जेव्हा दोघांपैकी कुठला तरी एक कंस 0 असेल. मग पुढची पायरी तुम्ही लिहिणार आहात x अधिक 5 बरोबर 0, किंवा दुसरी शक्यता काय की दुसरा कंस 0 असेल, म्हणजेच x वजा 7 बरोबर 0. आणि जर असा विचार केला तर मग तुम्हाला हे धन 5 त्या बाजूला नेले की 0 वजा 5 होतील आणि तुम्हाला x ची किंमत मिळेल x बरोबर वजा 5, किंवा हे ऋण 7 आहेत त्या बाजूला गेल्यानंतर धन 7 होतील आणि तुम्हाला x ची किंमत मिळेल x बरोबर 7. अशा प्रकारे आपण अंतराच्या सूत्राचा वापर करून 2 बिंदूंमधलं अंतर दिलं होतं, पण एका बिंदूचा एक निर्देशक दिला नव्हता, तो आपण काढू शकतो.